रामकृष्ण सगळ्यांना, माझं नाव किशोरी. अवघ्या 7 दिवसात आता आषाढी वारी म्हणजेच पंढरपूरची वारी सुरू होतीये. ही संतांनी सुरू केलेली पांडुरंगाला भेटण्यासाठीची वारीची परंपरा वर्षानुवर्ष सुरू असली तरी ह्याच्या प्रथेची प्रत्येकालाच व्यवस्थित माहिती नाही. वारीतील काही पद्धती जसं की रिंगण, नीरा नदी स्नान हे बघण्यासाठी खूप आकर्षक जरी वाटत असलं तरी ह्या पद्धतींमागचं नेमकं महत्व तरी काय ह्याचा कधी विचार केलाय? आणि म्हणूनच मला असं वाटतंय ही परंपरा समजून घेण्यासाठी संतांसंगे रंगून प्रत्येकाने ही पंढरपूरची आषाढी वारी एकदा तरी नक्की करून बघावी. पण हो, मॅरेथॉन समजून चालण्याचा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी नाही तर वारीचं महत्व समजून त्याचा आनंद घेण्यासाठी. मी तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा वारीसाठी खूपच उत्सुक आहे. ह्या वर्षी आपण वारीची प्रत्येक पद्धती, माऊलींच्या तळापासून आषाढी वारी दरम्यानचं पंढरपूर सगळं काही कव्हर करणार आहोत. तसंच तुम्हाला देखील वारी मागची भाव, भक्ती आणि पद्धती समजून घ्यायची असतील तर येणारे व्हिडिओज नक्की बघत राहा. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा पोहोचावी यासाठी व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांना आपण फॉलो करायला सांगूयात. कारण महाराष्ट्रातील ही अत्यंत महत्वाची परंपरा फक्त व्हिडिओज, फोटोज पर्यंत सीमित नसावी. बरोबर ना? चला तर मग भेटूयात प्रस्थानाबद्दलच्या माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.